राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता। त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एव्ही फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वपक्ष उमेदवारांची चांगलीच झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर या महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। आता 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहे। त्यानंतर 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला एकाच दिवशी 29 महानगरपालिकांमध्ये मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीमध्ये राडा झाला। उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी नाट्य दिसून आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये इच्छुकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। आयारामांना उमेदवारी दिल्यानं निष्ठावंत येथे नाराज झाले। तर अमरावतीमध्ये शिवसेनेत उमेदवारी अर्जावरून गोंधळ झाला। एव्ही फॉर्म न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाल्याचं चित्र आहे। पुण्यामध्ये तिकीट न मिळाल्यानं महिला उमेदवार नाराज झाली आहे। तर माझा अर्ज दुसऱ्यालाच दिल्याचा आरोप महिलेनं केला। नीलम गोरे, विजय शिवतारे यांच्याकडे विनवणी केली, मात्र काहीच झालं नाही असं त्या महिलेनं सांगितलेलं आहे। झालंय सगळं, आम्ही काम केलंय, माझा फॉर्म दुसरा घेऊन गेलाय तो खुळे दिला कसं काय त्यांचा काय माहिती। त्यांनी त्यांच्याकडे की वडगाव शिरीच्या लोकांचे फॉर्म तिथं दिले आणि त्यांनी माझा फॉर्म तिथं जाऊन सबमिट केलाय। गाव माझी काम केलेलं आहे, आम्ही ज्यांनी काम नाही केलं त्यांच्या हातात फॉर्म गेले तर आम्ही बसलोय तसंच। तुम्ही कुठून इच्छुक होता? नाव काय तुमचं? मी प्रभाग 3 मधून पद्मा शेळके। माझं फॉर्मवर नाव आहे, माझं सगळं आहे, माझं नाव सकट तिथं दिलेलं आहे आणि त्यांनी तिथं जाऊन सबमिट केलाय। तर माझ्या अन्यथा तो फॉर्म माझा मला मिळाला पाहिजे, बाकी काही नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।